इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 7वे मौर्यकालीन भारत स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर, सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत कोणाला पाठवले? उत्तर, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते। 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर, मौर्य काळात शेतीबरोबरच व्यापार आणि उद्योग म्हणजे हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातू काम यांसारखे अनेक व्यवसाय होते। 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत। प्रश्न दुसरा, सांगा पाहू। 1. सत्र। उत्तर, भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी सिकंदरने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। त्या ग्रीक अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हणतात। 2. सुदर्शन। उत्तर, गुजरात राज्यात जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेले धरण। 3. देवानपियो पियदसी। उत्तर, सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपी लेखांमध्ये स्वतःचा असा उल्लेख केलेला आहे, अर्थात देवाचा प्रिय प्रियदर्शी। 4. अष्टपद। उत्तर, मौर्यकालीन खेळ बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते। प्रश्न तिसरा, आठवा आणि लिहा। 1. चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती। उत्तर, चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325 च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार केला। सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटरचा पराभव करून अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश जिंकून साम्राज्यात सामील केले। गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले। 2. सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती। उत्तर, बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। कलिंगवर स्वारी करून त्याने कलिंगवर विजय मिळवला। वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते। प्रश्न चौथा, जोड्या जुळवा। अ गट, ब गट। उत्तर, सम्राट अलेक्झांडर ग्रीक सम्राट, मेगास्थनीस सेल्युकस निकेटरचा राजदूत। 3. सम्राट अशोक मगध सम्राट। प्रश्न पाचवा, तुम्हाला काय वाटते? 1. सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले। उत्तर, सिकंदराने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याला निकराचा लढा दिला
तरीही तो पंजाबपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारल्याने त्याला माघार घेणे भाग पडले. 2. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. उत्तर: ग्रीक राजांच्या नाण्यांच्या एका बाजूला नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. म्हणून ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. 3. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर: कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 6. तुमच्या शब्दात वर्णन करा. 1. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. उत्तर: माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाण्याची सोय केली. अनेक रस्ते तयार केले. त्या रस्त्यांवर सावलीसाठी दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. अशा प्रकारे सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. 2. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. उत्तर: मौर्य काळात नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य व गायनाचे कार्यक्रम केले जात. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती होत असत. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. प्रश्न 7. आज युआन स्वांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? उत्तर: युआन स्वांग सारखे परदेशी प्रवासी आम्हाला भेटले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मोठ्यांच्या पालकांच्या मदतीने त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची सोय करू. त्यांना काही अडचणी असतील तर त्या समजून घेऊ. ते ज्या प्रदेशातून आले तेथील माहिती विचारू. त्यांच्याजवळ असलेल्या माहितीचे टिपण तयार करू. आमच्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून देऊ. येथील प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांविषयी माहिती देऊन त्या स्थळांना भेटी देण्यास सांगू. सम्राट सिकंदर. सिकंदराचे चांदीचे नाणे दोन्ही बाजू. दारिद्र्य. मौर्यकालीन भारत नकाशा. हे नेहमी लक्षात ठेवा. सम्राट अशोकाचा संदेश. सम्राट अशोक. स्तंभ शीर्ष. बराबार येथील लेणे. भारताची राजमुद्रा. चंद्रगुप्त मौर्य. सम्राट अशोक. सम्राट सिकंदर. सेल्युकस निकेटर. युआन स्वांग.